मी आता म्हणजे मला ती एडिट करणं ती लिंक सापडली तर मी ठेवीन ती इकडे. बट तो एक मी व्हिडिओ बघत होतो ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मोर फ्रीडम यू गेट मोर आर्टिस्ट यू विल बी, किंवा असं त्याची कन्सेप्ट होती सुरुवातीला, किंवा त्याला वाटत होतं असं की असं आहे की जेवढं स्वातंत्र्य मिळेल तेवढा मोठा छान कलाकार तू होऊ शकतो, किंवा तेवढं तू एक्सप्रेस करू शकतो. आणि तसं नाही आहे हे त्याला पटलं, जे त्यांनी पुढे अख्ख्या व्हिडिओमध्ये मग एक्सप्लेन करून सांगितलं. आणि आता तो व्हिडिओ किंवा त्याचा रेफरन्स सगळा आर्टिस्टिकली मूवीज बनवण्याबद्दल होता, त्यामुळे तो त्या मूवीच्या दृष्टिकोनातनं सांगत होता की तसं आपल्याला वाटू शकतं पण तसं नाही आहे. का नाही आहे तर जेवढे तुम्हाला सोशल कन्स्ट्रेंट येतात तेवढं तुम्ही त्याला नवीन पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करता, जी खरी कला आहे. आणि तुम्ही व्यक्त करण्याची नवीन पद्धत शोधत राहणं सुद्धा कलाच आहे. मग त्यांनी त्याच्यात उदाहरण दिलं होतं एका ब्रेकिंग बॅड सिरीजमध्ये की सेकंड सीझनच्या वेळेस जो सेकंड लीड आहे त्याचं घर, म्हणजे ते स्क्रिप्ट लिहितात आणि त्यांना कळलं की ते घर विकलं गेलं आहे आणि जो नवीन ओनर आहे त्याला काही तिकडं शूटिंग वगैरे होऊ द्यायची नाही, तिथं त्याला राहायचं आहे. सो यांनी घाईघाईमध्ये 10 मिनिटात एक शूट केलं की त्याला त्या घरातनं झाकललं आहे रॅन्डमली, जो आधी त्यांच्या स्क्रीनचा प्लॉट म्हणजे स्टोरीचा प्लॉट पण नव्हता. मग नवीन घर आलं, त्या नवीन घरातली ओनर आली, मग त्या ओनरसोबतचं ह्याचं प्रेम आलं आणि ती ह्याच्यामुळे मरते, मग ह्याच्या कॅरेक्टरमधला एक वेगळा आर्क आला, असं उदाहरण दिलं होतं. किंवा मग जेव्हा स्टीव्हन स्पिलबर्गनी शार्क शूट केली होती सुरुवातीला, तर ऑफकोर्स ते काही खऱ्याखुऱ्या शार्कसोबत शूट करत नव्हते, ते एक मेकॅनिकल शार्क त्यांनी बनवला होता आणि ऐनवेळी शूटच्या दिवशी तो वर्कच करेना. मग त्यांनी फक्त आर्टिस्टिकली त्यांनी व्ह्यूज असे म्हणजे शूटच असं केलं, कॅमेरा वर्कच असं केलं की तुम्ही शार्कच्या नजरेतनं बघताय समोर काय घडतंय. सो तुम्हाला तो शार्क दिसत नाही पण तुम्हाला कळतं की तो शार्क आहे. सो नंतर मग म्हणजे स्टीव्हन स्पिलबर्गच्या एका इंटरव्ह्यूचाही त्यांनी रेफरन्स दिला की जिथे तो म्हणतो की जर आत्ताचा नवीन काळ असता, CGI किंवा AI असतं किंवा तो मेकॅनिकल शार्क वर्क जरी करत असला असता तरी तेवढे सुंदर शूट आले नसते माझे जेवढे मी त्यावेळेस काढले. आणि इट मेड मी थिंक अगेन की खरंच स्वातंत्र्यापेक्षा सुद्धा मग मला माझे काही रेफरन्स आठवले की जेव्हा मला जिथे कुठे कविता सुचली असेल, पहिली कादंबरी जेव्हा कशी सुचली असेल, आणि मला असं वाटायला लागलं की यार ते असह्य असलं तरी सुद्धा ते तेवढंच महत्त्वाचं होतं त्यावेळेस काहीतरी चांगलं स्फुरण्याला किंवा घडण्याला. सो इट्स म्हणजे आता ह्याच्यात तुझं काही वेगळं मत असेल तर तू नक्की सांग. बट म्हणजे मला असं वाटतं की ते जे म्हणतात ना लोक की आर्टिस्ट काहीतरी सदैव वेड्यार का दुःखातच राहण्याचा प्रयत्न करत असतो किंवा असतो तरी, तर ते असंच काहीच वाटतं मला की ते त्यांनी म्हणजे भले त्यांनी ते ओढावून घेतलं असेल, विच कुड बी ट्रू, किंवा एखाद्यासोबत काही घडलं जरी असेल, इट कुड बी ट्रू ॲज वेल, तरी तो त्याला रिॲक्ट कसं करतो हे त्याच्यासाठी जर महत्त्वाचं असेल तर तो खूपसा इरिलेव्हंट होऊ शकतो त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी. कारण की आजूबाजूच्या लोकांना त्याचं जगणं महत्त्वाचं वाटू शकतं, त्याला त्याचं एक्सप्रेस करणंच महत्त्वाचं वाटू शकतं. म्हणजे सो मच सो की एखादा व्यक्ती स्वतःला फक्त कदाचित रेशीम किडा मानेल, फक्त की माझा जन्म फक्त रेशीमचं कुकून बनवून मरण्यासाठीच झालाय की रेशीम निघावी, त्याला काही उडण्याची आकांक्षा नाही आहे, आणि पंख फुटले तरी कदाचित त्याला उडता येणारही नाही. असं इथपर्यंत वाटून गेलं मला त्या एका थॉटवरनं. आणि नेक्स्ट थॉट जो द व्हेरी सेकंड थॉट आला ना मनात, तो असा होता की यार हे असं जरी एवढं सगळं जरी असलं, सगळं बरोबर आहे, जर एखाद्याने ते व्यक्त न करता त्याच्यातनं छान जगणं शिकलं तरी त्याला लोक आर्ट म्हणतील का? म्हणजे त्याला आर्ट म्हणलं पाहिजे सुद्धा, जे आय डोंट नो लोक किती म्हणतात, एक्सेप्ट सम फिलॉसॉफीज, जसं की लाईफ इज अन आर्ट. किंवा परत तो प्रॉब्लेम त्याच्यावरच येतो की ते एक्सप्रेस करण्याला किती लोक अप्रिशिएट करतात. म्हणजे आज मी पेपरवर काहीतरी काढलं तर लोक त्याला ड्रॉइंग असं आयडेंटिफाय करतात आणि त्याला अप्रिशिएट करू शकतात, म्हणून अनेक लोक आधी त्या मार्गाला लागतात आणि नंतर मग त्यांना त्याच्यात खरंच मजा येते. काही जणांना येत नाही, काही जण सोडतात. तसं जगण्याची मजा, असं हा आर्ट फॉर्म म्हणून कोणी रेकग्नाइज नाही करत की यार हा भारी जगला, जे आधी होत होतं ॲट सर्टन लिमिट, तसं होत नसल्यामुळे कोणी त्याला एक्सप्लोरही करत नाही फार.
मग एक्सप्लोअर केल्यानंतर कोणाला आवडलं कोणाला नाही आवडलं की होऊ शकतं ना असं. जर ही पण आर्टच आहे तर हाही आर्ट फॉर्मच आहे तर असं होऊ शकतं की कदाचित कोणाला सुखानं छान जगणं नाही आवडणार, मग ते सोडतीलही ते. पण ज्यांना आवडले ते कंटिन्यू करतील. तर असं किती होतं काय होतं याचं काही म्हणजे सब्जेक्टिव्ह येतं प्रत्येकाला. त्यामुळे ते माहिती करून घेणंही थोडंसं अवघडच आहे. असं त्याच्यावरती अभ्यास करणं अजून अवघड. त्यामुळे सुद्धा कदाचित असे सगळे जे सुखासुखी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं सुद्धा काय माहिती, मला कधी कधी थोडंसं बोथटही वाटत असेल आर्ट. की आता आपण त्याला म्हणजे आत्ता देताना नाव त्याला स्ट्रगल किंवा लिमिटेशन किंवा असं म्हणलं असेल तरी ती उत्कंठा जर असेल ना एक्सप्रेस करण्यात, म्हणजे नाही मला एक्सप्रेसच करायचं काहीतरी, तर ते रिफ्लेक्ट होणारं आर्ट आणि टेक्निक्स येतात म्हणून रिफ्लेक्ट होणारं आर्ट ह्याच्यातला नेहमीच फरक जाणवतो. मग भले कोणाच्या टेक्निक्स खूप छान असतीलही, बट ती जर ती उत्कंठा त्याच्यात नसेल तर ते त्याच्यात तसं उतरत नाही, ते तसं कागदावर उतरत नाही, मग ते कवितेत उतरत नाही. किंवा तर ती काही कोणाला बरे ती कशी आणायची ह्याच्याबद्दल कोणत्याही व्हिडिओमध्ये काही कोणी बोललं नव्हतं. बट प्रश्न असा की मग तो जो जगण्यातला इंटरेस्ट आहे किंवा तो एक्सप्रेस करण्यातला इंटरेस्ट आहे आपण म्हणूया आता फॉर द सेक ऑफ कन्व्हर्सेशन, ते जगणं म्हणजे सुद्धा एक्सप्रेस करणंच आहे. तर ते जो काही एक्सप्रेस करण्यातला इंटरेस्ट आहे तो म्हणजे कसा जास्त वाढेल, कशामुळे येऊ शकतो किंवा कशामुळे येत नाही, याचं काही माझ्याकडे उत्तर नाही किंवा मी असा विचार केला नाही अजून. अप्रिसिएशन इज वन पार्ट की करेक्ट, आणि इज अ व्हेरी व्हायटल पार्ट लहानपणापासून स्पेसिफिकली, की जर तुम्हाला तसं अप्रिशिएट केलं गेलं असेल किंवा कुठून तरी त्याचं तसं तुम्हाला हवं तसं कौतुक झालं असेल तर तुम्ही त्याच्यात जास्त इंटरेस्ट घेता. की हे सगळं आहेच त्याच्यात ऑफकोर्स. बट खूपदा आणि लहानपणी काय होतं की एखाद्याने डान्स केला आणि त्याचं अप्रिसिएशन आपण बघितलं तर मग प्रत्येक घरच्या माणसाला असं वाटतं की आपल्या पोराला नाचता आलं पाहिजे, म्हणजे त्या पद्धतीने तो अप्रिसिएशन घेईल. मे बी त्या मुलाला दुसरं काही येत असेल, पण तर ते स्वतः लहान असल्यामुळे त्यालाही स्वतःचं कळत नाही की त्याला काय आवडतंय. खरं. आणि मोठे लोकांना एवढा वेळ नाहीये की ते त्याच्यावर एक्सपेरिमेंट करतील की नक्की त्याला काय आवडतं ते बघायला. खरं. त्यामुळे आत्ताचं थोडंसं तेही अवघड झालंय की काही लोकांचं बघून नाही मग आम्ही पण रियालिटी शो करतो, नाही आम्ही पण हे करतो, आम्ही पण कंटेंट करतो. सगळ्यांनाच कंटेंट करता येतोय, जमतोय, असतला भाग नाहीये, पण प्रयत्न करायचा. मग त्याच्यात आपण म्हणतोच की काही जण एक्सप्रेस करतात प्रॉपरली आणि काही जण फक्त इम्प्रेस करण्यासाठी बसलेत. हो. पण तू मगासचा जो थॉट सांगितला की काही लिमिटेशन्स असेल तरच तो आर्ट फॉर्म जास्त चांगला बाहेर खुलतो स्वातंत्र्यापेक्षा. त्याच्यात असं मला असं वाटलं की कुठेतरी कोंडी झाली की माणूस मोकळा व्हायचा प्रयत्न करत असतो. बरोबर. स्वातंत्र्यात मुळातच तो मोकळा आहे. खरं. त्यामुळे तो त्याच्या मोकळेपणाच्या त्याच्या पीस मध्येच म्हणता येईल की तो त्याच्यातच आहे. हो. त्यामुळे तेव्हाही तो एक्सप्रेस करत असेल पण त्याचा वे वेगळा असेल. खरं. पण जेव्हा कोंडीत अडकतो माणूस आणि तेव्हा तो बाहेर पडण्याची जी धडपड त्याची असते की नाही ह्याच्यातनं काहीतरी करून मला बाहेर पडायचंय, आणि तेव्हाच जे त्याचं एक्सप्रेशन असेल. कारण खूप काय बरेचदा बोलताच येत नाही, किंवा बोललो तरी समोरच्याला समजेलच असं काही नाही. अगदीच. पण तेच आर्ट फॉर्म मध्ये असं होतं की ते कोणाला लागू नाही होत, ते सगळ्या जेनेरिक थॉट होतो. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात जातपात येत नाही, क्लास येत नाही, तुम्ही उच्च आहेत का नीच आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, तुम्ही स्वभावाने गोड आहात का तिखट आहात, कडू आहात, काही हेच आपण बोलायला गेलो तर समोरचा कसा आपल्यावर रिॲक्ट करेल काही सांगता येत नाही. बरोबर. पण आर्ट फॉर्म हा इतका सुंदर आहे की तो सगळ्यांसाठी होऊन जातो. त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं की नाही यार आपल्याला जे हवंय ते आपण सांगितलं, आणि समोरच्यालाही वाटतं की अरे यार आपण तर आपल्यालाही असंच वाटून गेलं होतं किंवा आपल्यालाही असं वाटतंय खरं. पण ते कोणी पर्सनल घेत नाही, म्हणजे पर्सनल घेतं पण समोरच्याचं पर्सनल घेत. आणि समहाऊ ते त्याला फील करतात रादर दॅन रिॲक्टिंग ऑन. एक्झॅक्टली. तेच जेव्हा माणूस स्वतः
स्वातंत्र्यामध्ये असतो, तो मला नाही वाटत एवढा त्याच्या झालेल्या कोंडीबद्दल कधी विचार केला असेल. कारण तो कोंडीत फक्त स्वातंत्र्याबद्दलच विचार करत होता. नाईस. येस, मग एकदा स्वतंत्र झाल्यावर परत तो का मागचं बघेल? कारण त्याला तेच हवं होतं जे त्याला आता मिळतं. मग तो का त्या एक्सप्रेशनच्या मागे धावेल? किंवा जरी एक्सप्रेस केलं तरी लोक त्याच्यावर काही करतायत नाही करते ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही, कारण त्याला काही पोचवायचंच नाही. त्याला जे हवं ते ऑलरेडी मिळालंय त्याच्याकडे. आणि त्यामुळे असं वाटतं की तिकडे लिमिटेशन्स येतात त्याच्या एक्सप्रेशनची, असं लोकांना वाटतं. ट्रू, व्हेरी ट्रू. पण जो तिकडे असतो तो समाधानी असतो, म्हणजे तो तिकडे फुलफिल्ड आहे, अजून त्याला काही नकोय. खरंय. त्यामुळे त्याला तेवढं एक्सप्रेसही करावं वाटत नाही ॲट द फर्स्ट प्लेस. जसं तू म्हणली की त्याला काही म्हणजे हेच हवं होतं जे त्याला मिळालंय, त्यामुळे आता काही त्याच्यात बोलण्यासारखं नाही. माझ्या मते सगळ्या आणि कलाकारांना तेच हवंय ना. हो, पण ते सोडवत नाही, कारण त्यांना असं वाटतं की ती कला मग बाजूला राहून जाईल. ती तर भीती नेहमी असते. गाणं म्हणताना जर वरती लागलं ज्याच्याकडे पोचायचंय तर एखादच वेळेस लागतं ते म्हणतात, पण तो मुमेंट कोणालाच आठवत नाही, किंवा काय झालं आणि कसं झालं हे एक्सप्रेस नाही करता येत. मग पण तेव्हा म्हणू नाही शकत की अरे असं कसं काय. ती गंमतच ती आहे की त्या पॉइंटला पोहोचल्यावर माणसाला एक्सप्रेसच नाही करता येत. आणि मे बी कलेचं तेच उत्तर आहे, म्हणजे एंड रिझल्ट तोच आहे कलेचा. कलाच आपण त्याच्यासाठी पकडतोय की आपल्याला तो एंड रिझल्ट हवाय, की तिथे काहीच नकोय पण तरी आपण आनंदात आहोत. आता आनंदही सब्जेक्टिव्ह आहे. जे काही पीस असेल, समाधान असेल, जी काही एक शांतता हवी आहे मनाला, ती कुठेतरी सापडत नाही, म्हणून आपण कलेचा आधार घेतो. ट्रू, खरंय. आणि सगळे वेगवेगळ्या मार्गाने घेतात. कोणाला कुकिंग मधनं पण मिळतं घर बसल्या, पण त्याला माहिती नसतं की आपण त्याचा आधार घेतलाय. प्रत्येकाने आपापल्या ह्याच्यानुसार घेत असतं. मग तेव्हा मीठ कमी पडलं तर मग थोडस हे टाकूया, आलं ना, काहीतरी कोंडीत सापडलो, माणूस काहीतरी वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करतो आणि एक नवीन रेसिपी तयार होते. ती नवीनच कला सादर झाली. हो. आणि ह्या सगळ्याला हवं तेवढं आपण अप्रिशिएट करत नाही, कारण आपण खूप धावतो, पळतो, घाबरतो. धावण्या पडल्याचं आपण घाबरतोच खूप जास्त. घाबरतो फार पुढे येतं, आपण तेवढं लक्षच देत नाही आजकाल. आपल्याला आपलंच एवढं महत्वाचं वाटायला लागले आणि आपल्याला कुतूहल कमी झालंय समोरच्या बद्दल. आणि जरी वाटायला लागलं तरी समोरचा ते घेईलच, पॉझिटिव्हलीच घेईल. एक्झॅक्टली. त्यामुळे तोही प्रॉब्लेम येतोय की, आणि ऑलरेडी सोशल मीडियामुळे इतकं ओपन झालंय की जे खरंच जगतायत त्यांच्याबद्दल कोणी तसं काही लक्ष देत नाही, कारण तेवढी एनर्जी राहिली नाही, तेवढा वेळही आपण घेत नाहीये. हो. आणि जे सोशल मीडियावर नाही तर ते अटेन्शन स्पॅन, एक्झॅक्टली, जो अतिशय कमी झालाय आता. म्हणजे जे कदाचित मला तुझ्या लाईफमध्ये इंटरेस्ट घेऊन नंतर कधीतरी मिळालं असतं, ते मला सेकंदाला किंवा 10 सेकंदाला समोर येतं. हजारो लोक इंटरेस्टेड आहेत त्यांचंच सांगायला की आय एम कन्झ्युम्ड नाव. करेक्ट. आणि त्याच्यात वेगळेपणा खूप कमी आहे, तोचपणा जास्त आहे. अगदी अगदी. आणि जे आधी लहानपणी आपल्याला शाळेत शिकवायचे की ऍडव्हर्टाइजमेंट कडे लक्ष देऊ नका, ते तुम्हाला भुरळ पाडणार आहे, तसं मला असं वाटतं की आताच्या शाळेमध्ये सोशल मीडियाबद्दल बोलत असतील की त्याच्या भुरळ पाडणाऱ्या आहे सोशल मीडिया, त्याला जास्त हे करू नका, तुम्हाला काय गरज आहे ते बघूनच विकत घ्या, जे काही विकत घ्या, बघायला जा, पहा. कारण आपण पाहतोय गर्दी केवढी होती, एखादं रील व्हायरल झालं, मग तो खाण्याचा स्पॉट असो, तो फिरण्याचा स्पॉट असो, त्याचा जो आनंद आधी सहज मिळत होता तो आता असा ओरबाडून घेतोय की नाही आपल्यालाही यायला पाहिजे, मग लगेच त्याचं रील आपण नाही टाकलं पाहिजे की नाही आम्ही पण इथे जाऊन आलो. रील नाही तर स्टेटस, नाही तर फोटो लगेच बघा मलाही जमलंय, आम्ही पण केलं. तर ती मग त्याला तू आठ नाही म्हणू शकत, कारण तुला जे वाटते ते एक्सप्रेसच होत नाही. उलट तू वेगळ्याच ट्रॅप मध्ये अडकतोय. हो. आणि मग त्यामुळे मग थोडंसं शांत व्हा, योगा करा, मेडिटेशन करा. हे आधी ह्याची गरज का नव्हती, कारण ते सहज आपल्या आयुष्यातच, आपली लाईफस्टाईल तीच होती, लाईफच स्लो होती आपली. एक्झॅक्टली.
की आता ते आग्रहाने सांगावं लागतं की 10 मिनिटं शांत बसा, काही नका करू. आणि आता तो म्हणजे रीलचा आपण उल्लेख केला किंवा विषय निघाला म्हणून जसं आपण सकाळी बोलत होतो, द फॅक्ट की लोक आता म्हणजे गमतीत म्हणलो आपण, पण ते तेवढंच सिरियस आहे की रीलसाठी लोक जातात तिथे ते बघायला. ते बघायला नाही जातात की अरे मला तुम्हाला सांगायचं आणि दाखवायचं की इकडं आलो होतो मी, किंवा तुम्ही बघा हे असं दिसतं, तुम्ही आत्ता बघा, तुम्ही पुढच्या वेळेस येताल तेव्हा असं असं करा, ह्याच्यासाठी मी येतोय. मी फिरायला नाहीच चाललोय तिकडे, किंवा मी अनुभव घ्यायला नाही चाललोय तिथं. मला काय वाटतंय आय हॅव नो आयडिया. मला फक्त ते शूट करायचंय, एडिट करायचंय, करेक्ट व्हॉइस ओव्हर द्यायचंय, ते पब्लिश करायचंय आणि त्या वेळेत करायचं आणि त्याचे व्ह्यूज बघायचे. ती आधी तुला आठवतं का आपल्या गल्ली जेव्हा आम्ही गल्लीमध्ये राहायचो वगैरे, तेव्हा असे MBA चे मुलं वगैरे काही प्रोडक्ट्स घेऊन यायचे घरी. हे छान आहे, हे छान आहे, हे घेऊन पाहा ना, हे वापरून पाहा ना. तसं आपल्याला डायरेक्ट खरंय की आम्ही हे वापरून पाहिलंय, आणि मग त्याचे त्यांना पॉइंट्स मिळायचे. हो. गेम मोठा झाला थोडा. गेम मोठा झाला थोडं, त्याचं हे बदललं. पैसे घ्या तुम्ही आता, पॉइंट्स नका नाही, घेऊ. आणि प्रत्यक्ष घरी येण्याऐवजी तुम्ही आता तेव्हा समजा एका व्हिडिओ मधनं तुम्ही लाखो घरांमध्ये पोहोचा, त्यातले 1000 लोक तरी घेतीलच, आणि मग तुम्ही तुमचं चालू ठेवा. ते अँप्लिफाय झालंय, ते फक्त गणित आहे तेच, ते सगळं रूप बदललंय फक्त. आधी घरोघरी जाऊन किती होत असेल, समजा 10, 20, 30, 40 घर होत असतील आणि तेव्हाही आपल्याला, तुला आठवत असेल की असे मग सगळ्या आया आपल्या संध्याकाळी बाहेर पडायच्या, मग आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, ती चर्चा. तेच मग आता घेणारे करतात. आम्ही जाऊन आलो, आम्ही घेतलं, आम्हाला आवडलं. फक्त त्याचा नॉर्म्स बदलले. आता कोणी खाली असे कट्ट्यावर न येतात, स्टेटसवर येतात, टाकतात. थोडीशी पद्धत थोडी पद्धत बदललेली असं वाटते. वे ऑफ कम्युनिकेशन, एक्सप्रेशन खूप बदललंय. आता ते समोरासमोर नाही सांगतात. आता ते समोरासमोर सांगणं सुद्धा कोणाला कधी कशाचं वाईट वाटेल ह्याच्यापेक्षा ते मी स्टेटस मधनच सांगतो किंवा मी रीलच बनवतो, असं पण तर कम्युनिकेशन जास्त होतंय. हो, आणि थोडंसं ते पण वाढलंय की समोरचा हे कसं घेईल याचा विचार खूप वाढला. हो, त्यापेक्षा मी हेच करतो. हा, तो मोकळेपणा का गायब झालाय नाही कळते. आणि आता जोक्सही आपण बघतोच की काय होतंय ते. हो, कोणालाच नॉर्मली घेता येत नाही कुठलीच गोष्ट. पर्सनली घेतात सगळी गोष्ट, म्हणजे पण जे खरंच पर्सनली घेतलं पाहिजे ते काहीच त्याला आपण इग्नोर करतो सरळ. हो, तर तिथे जायचं नाहीये म्हणून मी काही विषय काढत नाही. हा, पण लक्षात आलं असेल. येस. तिथपर्यंत त्या विषयावर नको जायला, हरकत नाही. म्हणजे ज्याला एक्सप्रेस करावं वाटतं त्यांनी करावं, ज्याला ते अप्रिशिएट करता येत असेल त्यांनी ते करावं, आणि ज्याला शांत स्वातंत्र्य उपभोगायचं त्यांनी ते करावं. सोपं गणित. वा. कोणी कोणाला शिकवायला जाऊ नका. कोणी आता रेडी नाहीये शिकून घ्यायला. थोडस थांबा, एक वेळ येईल की सगळे मग परत नॉर्मल होऊन शिकण्याच्या तयारीत राहतील. फक्त मग तेव्हा शिकवणारे चांगले पाहिजेत. हो, त्यामुळे जे आहेत त्यातल्या त्यात समजूतदार त्यांनी थोडा पेशन्स देऊन त्या काळात शिकवावं, कुठलंही अडमुठेपणा न करता. वा. पोरं आपलीच आहे त्याचं समजून. ट्रू. कारण त्यांची चिडचिड होतीच आहे ना, कोणी ऐकतच नाहीये. त्यांना काय सांगायचंय ते त्यांची चूक नाही, आणि या जनरेशनची चूक नाही, कारण त्यांना एवढं स्वातंत्र्य मिळाले की आता त्यांना काय एक्सप्लोर करून काय नाही असं होतं. खरं. त्यामुळे त्यांनाही नाव नाही ठेवता येणार. एकदमच एवढं सगळं ओपन झालंय. त्यामुळे ठीक आहे, बघूया कुठे जात आहे. पण तुम्हाला काही सापडलं, एक्सप्रेस करावं वाटलं तर करत राहा, ते काही टाळू नका. बरं, त्याचेही आता एवढे ऑप्शन्स वाढलेत की नाचून आणि कविता करूनच तुम्ही एक्सप्रेस कराल असं काही नाहीये. अगदीच. वेगळे आपल्याला आर्ट फॉर्मही आता कळतायत, हो, जे कधी माहिती नव्हते पण आता ते दिसत आहेत, आणि लोक त्याला आर्ट फॉर्म म्हणून ऍक्सेप्टही करतात. एक्झॅक्टली. विच इज नाईस. आणि काही नाही तर कोणाला त्रास न देता आपलं आपलं आयुष्य छान जगत आहे, ही आर्ट फॉर्मच आहे. वा वा वा. हे तू म्हणलाच आहेस. येस. आपलं आयुष्य सुंदर जगा.
कोणाला मदत करता आली तर करा, नाही करता आली तर सॉरी म्हणून पुढे व्हा.